अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची अक्कलकोटच्या शिष्टमंडळाकडून मागणी। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश येलगुलवार व सोलापूर शहर कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द करण्यात आले। यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशफाकभाई बळोरगी, माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, आनंदराव सोनकांबळे, माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, तुकाराम कोळेकर, विश्रांत गायकवाड, शंकर एणेगूर, जगदीश अंटक, विजय राठोड, नागराज पाटील, सुनील देवकर, माजी नगरसेवक लाला राठोड, सद्दामजी शेरीकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष बाबासाहेब पाटील, विजय राठोड, विश्वनाथ भरमशेट्टी, व्यंकट मोरे, सिद्धाराम भंडारकोटे, अशफाक अक्सापुरे, विनीत पाटील, मैनुद्दीन कोरबू, सोमनाथ चिकलंडे, बाबू राठोड, शाकीर पटेल, इराण्णा दसाडे, नाना नदा, नितीन ननावरे, परीक्षित चौगुले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। आज अक्कलकोट तालुका विधानसभेचे उमेदवार म्हणून माजी मंत्री आदरणीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांचा आम्ही आज फॉर्म काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये दाखल केलेला आहे। अक्कलकोट तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, यांच्या विचारानं अक्कलकोट तालुक्यामधून काँग्रेसमधून एकच अर्ज दाखल केलेला आहे। तर आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांना विजय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढा आजच्या कार्यकर्त्यांच्या समवेत मी सांगतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।